तर मनसेनं महापालिकेत धडक दिली होती आणि त्यानंतर आता महापालिका कर्मचारी यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। महापालिका कर्मचाऱ्यांचं महापालिकेसमोर हे आंदोलन सुरू झालेलं आहे। तर महापालिका कर्मचारी आक्रमक झालेले आहे आणि मनसे विरोधात महापालिका कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन। तर मनसेनं महापालिकेत धडक दिली होती आणि जाब देखील विचारला होता। आयुक्तांना देखील विचारणा करण्यात आली होती आणि याच विरोधात आता पालिका कर्मचारी आक्रमक झालेले आहे। पालिका कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। पालिका कर्मचाऱ्यांकडून काही आरोप देखील करण्यात आले होते, तर तसंच मनसेकडून देखील आपली बाजू मांडण्यात आलेली आहे। महापालिका कर्मचारी सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। महानगरपालिकेसमोर कर्मचारी निषेध आंदोलन करणार आहे आणि त्यासाठीच आता हे कर्मचारी जमलेले आहेत। दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय मनसेनं राडा घातला होता महानगरपालिकेत आणि त्या राड्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी मनसे विरोधात भूमिका घेतली आहे। दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्तांना धक्काबुक्की केल्याचा देखील आरोप महापालिका कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेला आहे आणि त्याच्याच निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे। मनसेनं महापालिकेत राडा केला होता आणि या राड्याविरोधातच आता महापालिका कर्मचारी आक्रमक झालेले आहे आणि निषेध मनसेच्या या राड्याचा कर्मचाऱ्यांकडून करण्यात येतोय। त्यासाठी आता कर्मचारी महापालिकेसमोर जमलेले आहेत। मनसेच्या राड्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी निषेध करण्याची भूमिका घेतली आहे। एवढंच नव्हे तर आयुक्तांना मनसे कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप देखील कर्मचाऱ्यांकडून होतोय आणि त्या बाबतीतच हे आंदोलन आणि याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रोहन कदम आमच्यासोबत जोडले गेले आहे। रोहन, महापालिका कर्मचारी आता मनसे विरोधात आक्रमक झाले। सरकारी कर्मचारी अधिकारी अगदी बरोबर आहे। खरं तर कालचा जो काही घटना घडलेली होती त्या घटनेच्या निषेधार्थ सगळे महापालिकेचे कर्मचारी जे आहेत ते महापालिकेच्या प्रांगणामध्ये एकवटलेले पाहायला मिळत आहेत। आपण हे सगळे दृश्य पाहतोय की महापालिकेचे उपायुक्त असतील, सहाय्यक आयुक्त असतील, हे सगळेजण जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि यांच्या माध्यमातून निषेध जो आहे तो या सगळ्या कालच्या प्रकरणाचा केला जातोय। खरं तर काल मनसेने जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये राडा महापालिकेमध्ये घातलेला होता। महापालिकेच्या आयुक्तांवरती दमदाटी केल्याचा आरोप जो आहे तो केला जातोय। तर मनसेने देखील शिवीगाळ जी आहे ती आयुक्तांनी केलेली आहे, दमदाटी केलेली आहे। तुम्ही मराठी संस्कृतीचे गुंड आहेत अशा प्रकारचा आरोप मनसेने केलेला आहे। मनसेच्या या सगळ्या कार्यकर्त्यांवरती काल पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता आणि आता जे आहे ते हे सगळे कर्मचारी एकवटलेले पाहायला मिळतोयत आणि या सगळ्या कर्मचाऱ्यांकडून जो आहे तो आम्हाला सातत्याने अशा पद्धतीने राजकीय दबावामुळे जे आहे ते अपमान सहन करावा लागतो, दमदाटी सहन करावी लागते, धक्काबुक्की सहन करावी लागते। अशा परिस्थितीमध्ये जे आहेत ते आमच्यावरती हल्ले होत राहिले ते योग्य नाहीत। अशा प्रकारची भूमिका जी आहे ती या सगळ्या कर्मचाऱ्यांकडून जी आहे अगदी रोहन, आणि त्यासाठीच आता हे कर्मचारी जमलेले आहे। कर्मचारी आक्रमक झाले आणि मनसेच्या या राड्यानंतर कर्मचाऱ्यांनी निषेध करण्याची भूमिका घेतलेली आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर शहरामधल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। मेट्रो